नमस्कार मंडळी. आपण सगळेच रडत रडत या जगात येतो आणि तेव्हापासून आपल्याला हवं असतं ते निखळ आनंद देणारं हास्य. माणसाची हीच मूलभूत निकड भागवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, अस्तनी ठेवलेला साप आणि निरगस चेहऱ्याचा मित्र कधी घात करतील काय सांगता येत नाही. अशाच एका मित्राची धमाल गोष्ट दाखवायला आपल्या समोर येत आहेत विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि हास्य महारथी समीर चौगुले. दैनिक MSJ आवाज सामान्यांचा. यंदाच्या मतदानात मारणार बाजी. अगं बाई. अरे बाप. अरे अरे काय करतेस? काल दमायला झालंय. हळू दम ना, दचकलो इथे मी. सॉरी. ऐका ना, बोल. तुम्हाला मस्तपैकी आठवड्याभराची सलग सुट्टी आहे ना, तर आपण जाऊया ना फिरायला. चला ना, जाऊया ना कुठेतरी छान असं मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये असं मस्तपैकी रोमॅन्स करत करत. गप ग नमा, कुठे खर्च वगैरे करायला लावतेस आता का? बस मी एक वेगळी आयडिया सांगतो. आपण मस्त, आज मला सुट्टी आहे, हा. आपण मस्त बाहेरून जेवण मागूया. तू जेवण अजिबात नको बनवू. आपल्याकडे त्या वितळलेल्या मेणबत्त्या आहेत, मस्त कॅन्डल लाईट डिनर करू, मोठ्या आवाजात मूवी बघू, रात्री थोडी थोडी घेऊ, मस्त आहे की घरात होऊन जाईल. नाही, माझं म्हणणं आहे, हीच मजा आपण बाहेर जाऊन करूया ना. चला ना गप please. ना यार नमा, जा ना. कुठे एक दिवस सुट्टी लगेच कच्चच करते. गप यार प्लीज. नको, आपण घरीच करूया. थांब. आहा. हे काय बेल? आंखों की चमक पलकों की शान हो तुम, आंखों की चमक पलकों की शान हो तुम, चेहरे की हंसी लबों की मुस्कान हो तुम, धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में, धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में, कैसे ना कहूं मेरी जान हो तुम, मेरी जान हो तुम. चप्पल बाहेर काढे. कसं वाटलं वहिनी? कसं वाटलं सांगा? आहा. कातील, खतरनाक. थँक्यू. मी केलं वहिनी. तुम्ही केली ही कविता? 3 मिनिटात. ही शायरी आहे, कविता नाही. म्हणजे 3 मिनिटात मला सुचली. तुम्ही हे केलंय? आणि वहिनी ही मी माझ्या चेतूसाठी केली. हाऊ स्वीट. किती गोड, किती छान. चेतू खूप करते हो घरासाठी माझ्या. बापरे. मरमर मरते. हा? मग अशी मी किचन मध्ये गेलो ना, ती कांदा कापत होती. तिच्या डोक्यावरून असा हात फिरवला, तिने बघितलं डोळ्यात पाणी तरळलं होतं तिच्या. माझ्या बोटाने ते पाणी असं पुसलं मी आणि हा शेर म्हणून दाखवला. वहिनी वहिनी लाजून चूर झाली होती, पिसासारखी उडत होती ती हवेत. मी म्हटलं तुला जमिनीला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत वहिनींकडे जातो आणि अमृताचाही पैजा जिंकेल असा चहा पिऊन येतो. म्हणून चहा मी- हवाय ना? हो, चहा हवाय. सांगतो, एवढं नको हे करूस. अरे नाही. चेहरा बघा असाच. इथेच कळतं खोटं करतोस. अरे नाही. अरे नाही पशा, खोटं नाही. मी खरंच सांगतो, मला चेतूबद्दल वाटलं. सॉरी भाऊजी, एक थांबा 1 मिनिट. त्यांना चहा हवाय आणि Yes. त्यांना माझ्या हातचा चहा आवडतो हो, म्हणून हो. त्यांनी ऑफर केली. मला पण चहा टाक जरा. हो हो हो, हा? आणते तुमच्यासाठी पण आणते. नुसता चहा प्या. बघा जरा, बघा. बाकीच्यांचे नवरे आपल्या बायकांसाठी शेर बनवतात, तुम्ही साधं मांजरीचं पिल्लू बनवलंय माझ्यासाठी. किती घाण उदाहरण आहे, कळतं तुला? शेर आणि मांजर काही संबंध नाही आहे. घाणच वाटणार तुम्हाला. ऐक नमा, त्याच्या कुठे नादी लागतेस तुझा. मला चहा टाक. ए बाबा, चहा हवाय ना? वहिनी थांबा. चहा वहिनी काय झालंय? बापरे. बसा इथे. ए काही झालं नाहीये तू. जस्ट कीप आउट ऑफ इट. ऐक ना, वहिनी काय झालंय?
सम्या काही झालं नाही. वहिनी काय झालंय मला सांगा वहिनी. ए ऐक ना, हे का करतो? एक सेकंड थांब पशा थांब. पशा थांब. तुमच्या मनात वादळ आहे वहिनी या क्षणाला. काय झालंय, काय घडलंय वहिनी मला सांगाल? तू इथे बस. एवढं काही झालं नाही सम्या. एक मिनिट पशा प्लीज. पशा मी जेन्युअनली सांगतोय तुला. मस्करी ठीक आहे. वहिनीचा मूड थोडासा वेगळा आहे. वहिनी काय झालंय मला सांगाल? सांगते. भाऊजी, मी यांना म्हटलं आठवड्याभराची सलग सुट्टी मिळाली आहे. काय अर्थ आहे रे पशा? काय अर्थ आहे याला? नाही ह्याच्यात काय आहे? ती फक्त बोलली आठवड्याभराची सुट्टी. ह्याच्यात कुठे रिॲक्ट करशील काही? हा सम्या काही नाही झालंय. तू नाही, मला सांगू दे. मी सांगते भाऊजी, मी सांगते तुम्हाला. तर मी यांना काय म्हणाले, बरोबर आहे वहिनींचं. ऐक ना अरे, काय बोल, ऐक ना उगाच काही. डोंट गेट फिजिकल. सम्या मी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. डोंट गेट सम्या फिजिकल. काही ऐक कीप माझं. आडेट काढ आडेट प्लीज तिकडे प्लीज ऐक माझं. मला वहिनींशी संवाद साधू दे प्लीज. हात जोडतो मी. वहिनी सांगा. तर मी यांना काय म्हणाले भाऊजी, की आपल्याला आठवड्याभराची सुट्टी मिळाली आहे ना. बरोबर आहे, मिळाली आहे. तर म्हटलं आपण फिरायला जाऊया. जायलाच पाहिजे. नाही म्हणतात. पशा तू फिरायला जायला नाही म्हणालास? तू जाणार आहेस? अलबत. बघा, अल्बतला चाललेत ते. तुम्ही मला घेऊन गेलात कधी अल्बतला? वहिनी वहिनी अलबत म्हणजे काही स्थळ किंवा कुठलं स्थान नाहीये. अलबत म्हणजे अर्थातच मी जाणार आहे फिरायला. मला 5-6 दिवस सुट्टी आहे. मी माझ्या चेतूला घेऊन फिरायला जाणार आहे. दॅट्स इट. ज्या क्षणाला मला कळलं ना माझ्या बॉसने मला 5 दिवस रजा दिली आहे, मी तिथून फोन केला बायकोला, चेतूला. बॉस म्हणाला मिस्टर चौगुले दिस. म्हटलं 1 मिनिट. हा आय एम टॉकिंग टू माय वाईफ. जस्ट कीप आउट ऑफ इट. डू नॉट एव्हर इंटरप्ट. मी तुला सांगितलं, बॉसला सांगितलं मी. एक मिनिट भाऊजी, ऐक ना, तुम्ही हे बॉसला म्हणालात? वहिनी तो बॉस 6 तासांचा आहे. चेतू माझी आयुष्यभराची बॉस आहे. तिचा नंबर पहिला आहे वहिनी. नाही ऐक ना, ही कुठली वाक्य पाठ करून आलायस? ऐक ना. नको, मी इथे उगाच अडकेन माझ्या घरात. नका हो नका. बघा ते त्यांच्या बॉसशी कसं बोलतात. काय धमक आहे त्यांच्यात? अगं, हा- तुमच्यात आहे धमक? नाही. भाऊजी, तुम्हाला सांगते, माझा नवरा ना त्यांच्या बॉसला घाबरतो. हे ऑफिस मध्ये असताना मी फोन जरी केला ना तरी म्हणतो नको ना मग, नको फोन करूस, आता मी ऑफिस एवढं नाही करत मी. ऐक ना. नाही करत. ऐक ना. तुला माहिती आहे ना माझा बॉस कसा आहे. नका कामावरून मला. काढून टाकेल यार मला तो. लाथ मार. आय एम सॉरी मी आय जस्ट लॉस्ट माय कंट्रोल. आय एम सॉरी. लाथ मार तू त्या नोकरीला. भाऊजी अशा 100 नोकऱ्या माझ्या चेतूवर बोचार. काय ते? बोचार. 100 नोकऱ्या माझ्या चेतूवर. सम्या, हे नको करू. तुला ऐक का ना. नको करू? 1 तुला- मिनिट. मी बाहेर खेळवतो. ऐक, चल आपण जाऊया. उद्या तू नाहीये. 1 मिनिट. भाऊजी तू सम्या, बाहेर यार, जाऊ नये. ऐक. मला वहिनीशी आज बोलायचंय. ही तगूस साधायचंय. तू काय बोलतोस? तुला कळतंय कसा हे नको असं बोलू यार. माझ्या वांद. पशा प्लीज. मी खूप सिरियस आहे पशा. पशा प्लीज. कोणाची बोलताय भाऊजी तुम्ही? नका त्यांच्या नादाला. अरे आयुष्यभर आपण तिथे बाहेर मजा मारत असतो रे. घरात चुलीसमोर अश्रू कोण ढाळत असतं? बायका. आपण आजारी पडतो. 3-3 ताप येतो आपल्याला. 5-5 वाजेपर्यंत पाण्याच्या गाड्या कोण ठेवतात? आपल्या बायका. पशा. सम्या, ही इंटेन्सिटी. अरे आपण पैसे घेतो, उडवतो, मित्रांना वाटतो, पण त्यांना आपण घर खर्चासाठी सुद्धा पैसे देत नाही. कोण आहेत त्या? आपल्या बायका. बायका आपल्या. सम्या, आय एम सॉरी. ऐक ऐक. आय एम सॉरी म्हणे. हे जे ऐक, हे मला कळतं. हे करतो सगळं खोटं आहे. सगळं माझ्या बायकोला खरं वाटतं. माझ्या घरात प्रॉब्लेम होतो. सम्या, मला तुला एवढंच सांगायचंय की यांचं मान आहे ना तो टिकवणं आपलं कर्तव्य आहे. आद्य कर्तव्य आहे. भाऊजी नका त्यांच्याशी बोलू तुम्ही. त्यांना नाहीये कौतुक माझं अजिबात. असं ना. अहो त्यांना त्यांच्या बायकोचं कौतुक तरी आहे. ह्यांना बघवत नाही हो. पोटात दुखायला लागलं बघा त्यांच्या बायकोचं कौतुक केलं तर. आणि मी काय बोलले? तुम्ही गप्पा बसात. नमा या. मी यांना फक्त म्हणाले की आठवडाभराची सलग सुट्टी आहे, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. तर नाही म्हणाले. 1 मिनिट. मी नाही 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 म्हणालो. मग काय म्हणालात? मी म्हटलं की आपण, तू जेवण नको बनवू, आपण बाहेरून जेवण मागूया, घरात कॅन्डल लाईट डिनर घ्या. करूया. पशा 1 मिनिट. शेवटचं वाक्य म्हण. हा शेवटचं वाक्य म्हण. जे तू आता शेवटचं वाक्य म्हटलंस ते बोल एकदा. लवकर सांग. कोण जज आहेस का? चल रे. पशा मला उत्तर हवंय तुझ्याकडून. शेवटचं वाक्य काय म्हणाल आता? सम्या यार ऐक ना. शेवटचं वाक्य. दॅट्स इट. स्किट पुढे नाही जाणार. शेवटचं वाक्य. व्हॉट इज द लास्ट सेंटेन्स? सम्या, मी तिला म्हटलं
ऐक ना, सांगतोय ना, ऐक ना, सांगतोय मी, ऐक, सांगतोय मी. शेवटचं वाक्य काय मी म्हणाला? तिला म्हटलं की आपण बाहेरून जेवण मागूया आणि घरात बाहेर? बाहेर बशा? घरात बाहेर बशा? घरात म्हणले आणि घरात करूया सगळं असं म्हणलंय. घरात घरात म्हणजे सगळे आपण मागवायचं ते घरात. या बायका वर्षभर घरात असतात, 5 दिवसांची सुट्टी आल्यावर आपण त्यांना कुठे न्यायचं? घरात. हे तुझं उत्तर आहे बशा? समय हे काय कॅरेक्टर पकडलं? ऐक माझं, मी पाया पडतो यार तुझ्या, मला खरंच प्रॉब्लेम होतील मी. बशा घरातच करू म्हणतात सगळं. वहिनी मी खरं सांगतो तुम्हाला, एवढा आटापिटा वहिनी मला जेव्हा सुट्टी मिळाली, चेतूकडे गेलो माझ्या मी. चेतूला मी सांगितलं मला बॉसने 5 दिवस रजा दिलेली आहे. पृथ्वीचा गोल घेऊन गेलो. तिला म्हटलं चेतू काय सनी देवलाय ए, असं बोलतो? अरे माझ्या भावना होत्या त्यात, माझ्या भावना होत्या. भावना समजून घ्या बायकोशी वेगवेगळ्या टोन मध्ये बोलू शकतो. भाऊजी. मग पुढे हो, पुढे पृथ्वी मी पृथ्वीचा गोल घेऊन गेलो. म्हटलं बोट ठेव, जिथे बोट ठेवशील ना तिथे मी तुला नेईन. किती गोड. तिने बोट ठेवलं वहिनी, कशावर ठेव? बाली. बघा भाऊजी चेतनाला बल्लाळेश्वरला घेऊन चालले. वहिनी वहिनी ते पाली. मग मी म्हणतोय ते बाली वहिनी, इंडोनेशिया. देशाच्या बाहेर आहे, विमानाने जावं लागतं तिकडे. तुम्ही वहिनीला विमान. अगं नमा, ऐक वहिनींची काय चूक आहे रे? वहिनींची काय चूक आहे? कधी नेलंयस त्यांना विमानात? समय कधी नेलंयस का विमानात त्यांना? भाऊजी कधीच नाही हो. पशा ही पशाशी कधीच तू नेलं? पशाशी पशाशी. समय ऐक ना, हे व्हेरिएशन जे काय शोधून आणलेस ना, ऐक ना या माऊलीने काय करायचं रे आयुष्यभर? सम्या- या माऊलीने काय करायचं? अरे उपास तपास करते ही बाई, कुणासाठी करते? भाऊजी जाऊ द्या हो, तुम्ही खूप त्रास नका तर करू. वडाला फेऱ्या मारते. आज पती मला 7 जन्म पाहिजे, कुणासाठी करते? पशा फक्त तुझ्यासाठी करतो आणि ही वागणूक देतोस तू हिला. नाही, आय एम सॉरी वहिनी, मी आय एम लुझिंग माय कंट्रोल नाव. नाही भाऊजी Real तुम्ही गोष्ट. तुला बरं सावरा वाटत आपण घरी जाऊया. माझ्यासाठी एवढा नका त्रास करून घेऊ. वहिनी, बस झालं. सवय झाली मला. हा बस झालं, मी तेच म्हणतोय बस. याच्या पुढे हा अहंकार, हा ॲटिट्यूड तुम्ही सहन करायचा नाही. कुठला ए हा पुरुषी अहंकार ठेचून काढा वहिनी. उठा वहिनी. सम्या ठेचा रे, नांगी ठेचा. उठा वहिनी, उठा वहिनी. हा भाऊ तुमच्या बरोबर आहे, उठा. ऐक ना, असं ए म्हणा त्याला, ए म्हणा. म्हणजे ए म्हणा. संजय नार्वेकर मरशील मरशील म्हणा. अगं नमा, मला म्हणा संजय नार्वेकर सारखा ये म्हणा. मला जमेल. वहिनी म्हणा, हीच वेळ आहे, मागे हटू नका. आजपर्यंत हेच झालेलं आहे, इथपर्यंत शब्द आलेले आहेत, बाहेर पडलेले आहेत. हीच वेळ आहे वहिनी म्हणा. अगं तो वहिनी वहिना बात मेरी शेरनी आहे तू वहिनी. ऐक ना, या बात आहे मेरी शेरनी. नमा हे नको करू. अगं पुरुषी अहंकार ठेचून काढा वहिनी. वहिनी चला निघा, बॅग भरा, माहेरी जा. भाऊजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. माहेरी जा. काय आता बघा मी या माणसाशी कसं वागते. ज्या बाईला, ज्या बायकोला आपल्या घरात किंमत नाहीये, ती हा अन्याय सहन करूनच घेणार नाही. मी आताच्या आता माहेरी अगं, निघून जाते. That's it, वहिनी. मला नाही राहायचं अशा माणसासोबत. अगं या बात वहिनी. मेरी शेरनी आहे तू वहिनी. गप ना तू, खरं थांब ना यार. ऐक ना नमा, मी पाया पडतो तुझ्या. नमा ह्याचं काही ऐक. मला नाही वहिनी एक राहायचं. मिनिट वहिनी, कुठे चाललात तुम्ही? कुठे चाललात? बॅग भरते. मला वाटलं डिवोर्स घ्यायला तू चालला. गपला ए यार, तू कुठे आहे रे? Actually चांगला ऑप्शन आहे भाऊजी हा. अगं नाही ना. या अशा माणसांसोबत राहिलंच नाही पाहिजे. मला हात नाही ऐक ना लावायचा. नमा, तू हात नाही लावायचा. हात नाही लावायचा मला. नमा डोळे बघ ए, तेवढे. खांद्या, गप्प बसा. गप्प बस माझ्याशी आता. या हे डोळे नाही दाखवायचे हा मला. अजिबात नाही, नाही मी दाखवायचे. माझ्याशी या भाषेत कधीच बोलायचं नाही. अगं मी नाही. मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. खांद्या, हात नाही. मी बॅग भरायला चालले. ए थांब ए नमा, ऐक भाषा, हे सगळ्याला कारण काय माहितीये का? तुझा स्वभाव. बायको असतं ना, ते देवाने दिलेलं फूल असतं. नमा प्रसाद असतो तो प्रसाद. समय ऐक. आणि तो प्रसाद आपला आयुष्याचा सगळ्यात मोठा प्रसाद असतो. तो प्रसाद भाऊजी, भाऊजी उठा. भाऊजी उठा. भाऊजी, भाऊजी उठा. भाऊजी, भाऊजी इथे बसा. वहिनी मारू नका. थांबा. भाऊजी थांबा. अजून एक मी नाही, अजून एक मारा, उडी मारा. तुम्ही राग करताय. माझी बाजू घेताय.
अरे माकडा, मिरच्या घेऊन यायला सांगितलं इथे इथे बडबड करत बसला आणि घरी घातलेला पसारा कोण आवरणार आहे? अरे आज म्हंटल सुट्टी आहे, वरचा माळा आवरूया, तर इकडे आला काम चुकार, पळून आला इकडे. वहिनी वहिनी समीर तुम्हाला बालीला फिरायला नेला असं ऐकलं मी. कोण? बालीला फिरायला नेतोय तुम्हाला. हे घुबड हा बोलला आता वहिनी, मला बालीला आत्ता बोलला हा. रोड क्रॉस करून समोरच्या दुकानात येत नाही माझ्या बरोबर. आत्ता बोलला विमानाने नेणार आहे तुम्हाला. ए काय टेपा मार. लपू नको ए, तोंड दाखव, तोंड दाखव. आता का लपतोयस? हा, विमानाने नेणार आहेस? नाही वहिनी असं करू नका. तुमच्या डोळ्यातले अश्रू टिपून तुमच्यावर शायरी करतो हा. हा शायरी करतो? आता आम्हाला सांगत होता. हा लांडगा शायरी करतो माझ्यावर? तर ए बोल ना, तातखळी बसली, बोल बोल ना. सम्या बघू नको, डोळे काढून हातात देईन, बोल बोल. आय वॉन्ट आन्सर. आता बोल. चल घरी चल, फरशी पुसायला चल. फरशी पुस. सम्या 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 शी सम्या शी 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 शी. भाऊजी याला घेऊ नका घरात. परत आला ना लाथ मारून हाकलून द्यायचं. तीच लायकी याची. चल चल ए, बघू नको, चल. फरशी ए, चल. ते बॅगा भरतेस ना, जातेस ना. मी पॉपकॉर्न बनवते आपल्यासाठी. आपण छान घरात बसूया आणि मस्त पैकी टीव्ही बघूया. नमा ओ ठीक. तू आता जात 4 दिवस आईकडे. मला शांतपणे ही सुट्टी एन्जॉय करू दे. नका नाही खाना. मला खरंच एन्जॉय. मी छान पॉपकॉर्न बनवते. चल कहर खूप खूप हसलो, मेलो हसून हसून. मग हास्यरसिक कशी दाद देत आहेत. मला तरुण पिढीबद्दल कधी कधी दुःख वाटतं आणि कधी कधी खूप सुखही वाटतं. दुःख यासाठी वाटतं की तरुण पिढीला शरद तळवळकर, राजा गोसावी पाहता अनुभवता आली नाहीत. सुख याच्यासाठी वाटतं की त्याची गरजच नाही, त्यांच्यासमोर प्रसाद खांडेकर, समीर चौगुले आहेत. वा दादा. आम्ही त्या काळी जेवढं सुख अनुभवलं तेच या काळी नवीन पिढी अनुभवू शकते. इतका उच्च, शुभ्र आणि स्वच्छ विनोद आहे तुमचा दोघांचा. वा 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 वा. आणि नमा क्या बात आहे, म्हणजे सुपर्ब रिॲक्शन. थँक्यू दादा. चेतू चेरी ऑन द केक. म्हणजे काय हसून हसून आम्ही मेलेलो असतो, डोळ्यातनं पाणी येत असतं आणि तू आल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करावं काय इतकं पाणी यायला लागतं डोळ्यात. वा दादा. आहा. ला जवाब. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. वा वा वा. मंडळी, मनाला शांती देऊन आपसातले वाद मिटवण्यासाठी आली आहे मोरे फॅमिली. आणि त्यांना याविषयी मार्गदर्शन करणार आहे निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. शांत शांत शांत. काय झालं, का भांडताय? मला सांगा, इथं झगडा मिटवायचे डॉक्टर आहेत काय? नाही नाही. इथे समुपदेशक आहे. होय काय? हां. चला आपण दुसरीकडे नाही जाऊया. नाही, एक मिनिट सर सर या, बसा बसा बसा. नाही नाही, ते आम्हाला नाही नाही, बसा बसा मॅडम बसा. मीच पण तो झगडा मिटवण्याचा डॉक्टर नसतो. बर. मी समुपदेशक आहे, म्हणजे काउन्सिलर. बसा बसा बसा. अच्छा अच्छा. मला सांगा, तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? तुमच्या स्किटमध्ये 4 विनोद करून तुमचं करिअर घडवायला. शाल जोडी. किती दिवस आहे ना, विनोद होण्यासाठी तुम्ही काय काय करता? वेगवेगळ्या मिशा लावता, विग लावता. तरी काय होतंय काय मला सांगा. हरकत नाही.
या अपमानासत्रानंतर मला सांगा तुमचं नाव काय? मी प्रभाकर मोरे. बर. आणि ह्या कोण? ही माझ्यावर कायमस्वरूपी लादलेली बायको. मी लादलेली बायको. हो. हा? स्वतःच्या तोंडाकडे बघलास? बघलंय म्हणजे? रोज येते तेव्हा नाव काय असतं? दत्तू प्रभाकर रसिका. रोज यांच्या बरोबर स्किट करू लागतं. माका कंटाळू येईल. कंटाळा येईल मला सांगू नको. लादलेलं असतं माझ्यावर. शांत शांत शांत. भांडू नका. भांडू नका. भांडू नका. याचं नाव काय? हा कोण आहे? हा मला थंडीमुळे लागलेला शोध. म्हणजे माझा पोरगा दत्तू. अच्छा अच्छा मुलगा. बरं. बघलास ना? यांच्या जिभेत हाडच नाही. जिभेत हाड म्हणजे जिभेत हाड म्हणजे सारखा सुरू करतेस मला काय बोलून देतेस काय कधी मला सांगा. भांडू नका. नाही, भांडू नका म्हणजे काय? मला सांगा तुम्ही इथे कशासाठी आला? कशासाठी म्हणजे मला सांगा. ओ एक शब्द मला पुढे बोलून देत नाही. बघा हो, त्याच्या माझ्या माग लागलेली असते मध्ये होय मध्ये. काय? मागे लागले हाय, तो माणूस साधो नाही हा. हे? आता माझ्यासारखी सुंदर बायको हा, पण नाही यांचं लक्ष दुसऱ्यांच्या बायकोवर. गावात निघाले की रस्त्यात एका बाईक सोडणत नाही. काय सोडणं? सगळ्यांवर वाईट नजर. अरे काय वाय वाय मला सांगा आता देवानं आपल्याला डोले त्याला होय नाही तर. आपण बघायला नको का? आता रस्त्यान गुरं डोरा फिरतात, शेली मेंढी फिरतात, आपलं आपण बघणार होय, ना होय, काय बघू समजलं. होय. हा काही पण बोलू नको. परवा 4 बायका रस्त्याने जायत होत्या, त्या बघून मला म्हणतात अगे बाय हा बघा प्लॅटॉनिक. आता आता मला सांगा ह्याच्यात माझा काही दोष आहे काय? मला सांगा दोष आहे का? हाय दोष. म्हणजे 4 बायका आपापसात हे डिस्कशन. हा बघा प्लॅटॉनिक म्हणजे माझा दोष आहे का? मला नाही सांगा. नाही दोष कायच नाही हा. मला वाटतं ना त्या रस्त्यावर डांबर टाकून तुमका त्यात चिकटवून टाकू. चिकटवला पाहिजे. नाहीतर काय? बघावा तेव्हा नुसती भांडणं शांतता जीवाला नाही आहे काय? माझा पण नाहीच आहे. एक मिनिट. माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की तुम्हाला यांच्यापासून प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम म्हणजे यांना तुमच्यापासून प्रॉब्लेम आहे, लय मोठं problem. त्यामुळे तुमची भांडणं होतात. पण आता तुम्ही काळजी करू नका. योग्य ठिकाणी आलेले आहात. हा. मी तुमचा मार्गदर्शक आहे. मीच तुमचा वाटाडे आहे. हा काका मला वाटाण्याची भाजी खूप आवडते. वाटाण्या रे रे बटाटे. वाटाड्या. वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा. होय ना? हो. होय ना? तुडवा याला तुडवा असा करतो मध्ये हरकत नाही. लहान घबरावा. येतो. लहान येतो. हरकत लहान आहे. तर आता आपण या प्रॉब्लेमकडे बोलूया. चिडचिड होणं, राग येणं. सगळ्यात आधी आपण काय करायला हवं मला सांगा. चिडचिड का होते? राग का येतो? का? कारण प्रत्येक मनुष्यामध्ये एक तामसी वृत्ती असते. तामसी. बरोबर. तामसी वृत्ती म्हणजे काय? तर तमोगुणयुक्त वृत्ती. बर. पित्त खवळतं, चिडचिड होते, हो की नाही? आळस येतो. आता आळस तर माणसाचा शत्रू आहे. शत्रू आहे. अगदी बरोबर बोललो. तुम्हाला सांगतो हा 1 नंबरचा आळशी आहे. बर बर. आम्ही दोघं ना बसून बुद्धिबळ खेळताव ना तेव्हा हा स्वतःचेच प्यादे मारतो जवळ असतात म्हणून. हो पुढे ते 2 घरं जायचंच नाही तर लांब असतात म्हणून एवढा आळशी आहे हा वसाडा. काय कराल मला सांगा. आता मुद्दा आळसाचा होता का? म्हणजे हा किती आळशी आहे खेळताना वगैरे याचा होता का? तर नाही. मी सांगत होतो की तामसी वृत्तीमुळे अशा गोष्टी घडतात. आळस येणं, चिडचिड होणं वगैरे. हा. तर आपण काय करूया? रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपली तर्जनी नागपुडीवर ठेवा. एवढ्या लांबपर्यंत पोहोचल ती? नेमकं कशाला समजतं तुम्ही तर्जनी? ओ देश आहे ना तो. तो जर्मनी. काय तुम्ही वेडे आहात का तुम्ही? तो जर्मनी आहे. अच्छा अच्छा. शोधावं पण लागलं मला. हा. जर्मनी नाही, तर्जनी. तर्जनी नाही नाही आमच्यासारख्या गरीब लोकांना कुठं असणार तर्जनी? कुठे तर असतात? श्रीमंत लोकांचं चोचलं का नाही आमच्याकडे कुठले? आम्ही गरीब माणसं काय हो. अरे तर्जनी. तर्जनी बोट आहे की नाही? हे नाव आहे की नाही त्याला? तर्जनी. अच्छा, म्हणजे ह्याला तर्जनी म्हणतात? बोटात हो, म्हणतात. काय रे आमका नाही तुम्ही शाळेत त्याला नाही गेला माझा नाहीत का? त्वांटा. याला बोटाला तर्जनी म्हणतात. कौतुकास्पद हसू नका. हो तुम्हाला माहित नाहीये. हा? याला नाव आहेत. काय? याला नाव आहेत. हा, हा. काय काय नाव आहे त्याला? काय? अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, हा. कनिष्ठा किंवा करंगुली असं म्हणतो की आपल्याला. नाव आहेत की नाही? ती नाव तर्जनी. अच्छा हा? तर्जनी. हा हा. याला काय म्हणतात? अमोनिया. या वास घ्या आणि मरा. तुम्हीच बोललास ना अमोनिया. अमोनिया असतो का तो? आता मी 3 सेकंद पण नाही झाले सांगून. याला अनामिका म्हणतात. तोंडावर अमोनिया म्हणाल का? नाही सॉरी चुकला. अमोनिया म्हणे. अमोनिया काहीतरी नावं दिलीत की नाही? हा? होय काय? अर्थ आहेत की नाही त्याला? ही लहान आहे म्हणून हिला कनिष्ठा म्हणतात की नाही? हा. ही अनामिका. अनामिकाचा अर्थ काय? अनामिक, जिला नाव नाही. ही का नाव नाही? नाही. असं कसा बाकीच्या नावानी का नाव नाही? कसं वाटतं नाही लय वाईट झाला. मग हिला नाव नाही म्हणजे तिला वाईट नाही काय वाटत? अनामिक. मी काय म्हणतो तिचं नाव आपण बबली ठेवूया काय? चालेल चालेल.
त्या बबलीच्या नवऱ्यान तुमका मारले तरी बबली आठवता अजून हा? काय नको बबली बबली हा. हिचं ती नाव बबली होई अंका बबली? आपण नाही याचं नाव बाईग्या ठेवूया बाईग्या यांच्या बहिणीचं नाव आहे ना बाईग्या याचं नाव बाईंग्या हा बाईग्या बाईग्या. बाईग्या हा. काय गो बाईग्या खडे चाललं मी तू का नाही ठाऊक मी हळदी कुंकात चाललंय तू नाहीये ना नाही नाही माका बोल करा करा आयटम करा नाही तर मरायला तुम्ही नावं ठेवताय त्याला नाही नाही नको नको आई ते एकदम गावठी नाव वाटतं नको नको आपण तिचं नाव ना पिंकी ठेवूया पिंकी गमलेल्या पिंकी त्या पिंकीची आऊचा माझ्याशी भांडली हा तुझी नजर आहे ना तिच्यावर वापाशीवर जाऊ नको काय करतलंय? आणि हे बघ तो पिंकीच्या नादाला लागू नको पिंकी मुलं तिच्या आईशी तरी माझा संबंध बिघडलेला आहे ते माहिती आहे? होय तर तुमची नजरच हा आवाज तसं ना म्हणजे आपले संबंध अरे नका ना रे वेगळ्या गोष्टींवरून भांडो नका सांगतोय शांत व्हा ना कसा चिडता मारायला सतत डॉक्टरांनो तुम्ही कशा चिडता शांत एक गोष्ट यांना नीट करता येत नाहीये पण शेवटचा पर्याय सांगतोय आता हे काढा नाकावरून हात काढा नाही पण बबली चांगला वाटला मग गप्प बसा. पिंकी चांगला जास्त वाटतंय. चांगलं वाटलं. मी आता शेवटचा पर्याय सांगतोय हा आता तिघांनी डोळे बंद करायचे कोणाचे? कोणाचे माझे करा बंद कर रे डोळे डोळे बंद करा हा. आता एक संगीत वाजेल ते ऐका ते ऐकताना निसर्गाशी एकरूप व्हा आणि डोळ्यांसमोर जे दृश्य दिसतं ते मला नंतर सांगा वर्णन करून कळलं हाडकर संगीत वाजवा उत्तम थेरपी आहे ही संगीताने राग शांत होतो मोरे मला सांगा तुम्हाला काय दिसतंय मला एक मस्त रस्ता दिसतोय रस्ता दिसतोय बर त्या रस्त्यावर मी स्वतःच्या पायाने चालतोय 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 मध्येच कुत्रा आला कुत्रा हरकत नाही कुत्रा आला त्याला मी लाद घातली तो आता कुई 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 करत निघालेला आहे मी असा पुढे परत निघालोय तर मला कसा तरी घाणेरडा वास येतोय कचरा कुंडी आहे तिथं मी खिशातनं रुमाल काढला मी नाकावर ठेवलाय मी आता पुढे चालतोय 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 मला वायंगणकरणीचं घर दिसलं आज काय होईल तसं आहे तिला विचारून टाकणार मी तिला आवाज देणार तेवढ्यात वायंगणकर टावेलवर बाहेर आलाय मरा मरा शांत व्हा शांत व्हा चिपळूणचा इम्रान हाशमी एक बाई सोडत नाही डोळे बंद केल्यानंतर या सुंदर आवाजात याला काय दिसतं कचरा कुंडी कोकिळीची कुहू कुहू सुरू आहे यांना काय ऐकू येतं कुई, कुई. गप्प बसा ते आता दिसलं तर सांगितलं आता काय गप्प बसा तुम्ही. मानत नाही, खोटं शांत आहे बसा काय? वहिनी ह्या ना तुमच्या नवऱ्याकडून मला काही अपेक्षा नाहीये तुम्हाला तरी काही छान दिसतंय का दिसत असेल तर मला सांगा होय डॉक्टरांनो माका दिसता सांगा सकाळ झाली हा आणि सूर्याची कोवळी कोवळी किरणात ना ती माझ्या घराच्या खिडकीतून आत इलियत नशीब नशीब खिडकीच्या बाहेर ना सगळा असा हिरवा हिरवा दिसता नुकतंच पाऊस पडून गेलो असं वाटता वा वा छान फुलं फुललीत आणि त्या फुलांवरनं ना एक छोटस बुंगो माझ्या खिडकीच्या दिशेने असं उडत 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 येताना माका दिसत सुंदर किती क्यूट आहे आहा. जसा जसा जवळ येता ना तसं माका कळला हाय तो माझा दत्तू हा. आता दत्तू हा हो. काय रे मेल्या दत्तू खय गेलेलं सकाळी सकाळी काय नाही मी ना थोडे गेलेलोय थोडे ना बाबा होत ना ते वांगणकरणीच्या मागे काय का मी तर ऐकलंय आणि घरात गेलोय चुलीकडनं एक कोयतं उचललंय आणि धावत 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 वांगणकरणीच्या घरी गेलोय बघते तर काय वांगणकरणी गाऊनवर केस ओले ओले आणि हैते तिच्या समोर होते आणि तिचं नवरो यांका लय बदड बदड बदडी होतो मी त्या बोला थांब थांब मेल्या त्याला मारू नको हाय तो माझो माला मी बघतोय या का मग तो कोयतो मी घेतलाय आणि यांच्यात बास बरं झालं थांबवलं होता नाही तर माझं 2 तुकडे केला नसतं माहिती मरायला दोन तुकडे करतील त्या अरे फालतू माणसांनो काय? एकमेकांची दृश्य दिसतात तुम्हाला एकमेकांची दृश्य दिसतात हा करत तर केवढी होती कोहली किरण आली
मग भुंगा आला सगळा मोनो ऍक्टिंगचा पॅच करून दाखवला अक्का आतल्यात नाही तसं आणि वर दिसलं काय तुला तुझा नवरा वांगणकरणीकडे जातो जात होता आत्ताच्या आत्ता इथून उठा नाही ऐका ना आत्ताच्या आत्ता इथून उठा. आम्हाला गरज आहे मला गरज आहे नाही. मला शांत व्हायची गरज आहे तुम्ही इथून गेला नाही ऐका ना. माझा उद्रेक होईल माझा जरा बोलणं भेटली असती ना. निघा नाही, ऐका. निघा अबे, परत इथे दिसलात ना तर तुडवेन ए, पाला. निघा हा, मारीला पाला हे कर. निघा. ए, पाला, हे कर. कहर केलात. वा सई. मोरे आय लव्ह यू. तुमची फॅमिली युनिक आहे. मॅड परफॉर्मन्स होता. रसिका तू मारलेल्या गप्पा फार आवडल्या. खूपच मजा आली. कडक. वा वा लईच कहर केलात. कमाल. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या दरबारात हास्याचा नजराणा घेऊन पुन्हा येणार आहोत, पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संगम.